यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्रात आहे। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 27 जुलैला आणि ज्या विद्यार्थ्यांचा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 27 जुलैला त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटमध्ये किती विद्यार्थी पास केले, सेकंड ग्रुपमध्ये किती विद्यार्थी पास केले, तिसऱ्या ग्रुपमध्ये किती विद्यार्थी पास केले, चौथ्या ग्रुपमध्ये किती विद्यार्थी पास केले आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम देण्यात आला होता। आज यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये 27 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ॲक्सिलेंटसाठी काय टाइम आहे, 1600 मीटर रनिंगसाठी सेकंड ग्रुपला काय टाइम दिला जात आहे, तिसऱ्या ग्रुपला काय टाइम दिला जात आहे, चौथ्या ग्रुपला काय टाइम दिला जात आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कोणकोणते या ठिकाणी डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागत आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट जर नसेल तर आपल्याला घरी पाठवलं जाणार आहे का, त्याचबरोबर कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि काय काय विद्यार्थी ॲक्सिलेंट सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा या ठिकाणी बाहेर होतं एक लक्षात ठेवा। तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 27 जुलैला ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती विद्यार्थी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी पास केले, सर्व माहिती मी तुम्हाला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, सर्वांना एक हात जोडून विनंती आहे, ज्यांचं सुद्धा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं असेल काल किंवा परवा किंवा आज जर तुमचं ग्राउंड झाले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात आला आहे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे की तुमच्या बॅचमध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी घेतल्या जात आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचे जे ग्राउंड आहे मुंब्रा ठाणे APJ अब्दुल कलाम स्टेडियमवर या ठिकाणी आहे। तर सेंटरपर्यंत जायचं कसं, सर्वात पहिले आपल्याला ठाणे रेल्वे स्टेशनवर येतात। ठाणे रेल्वे स्टेशनपासून आल्यावर आपल्याला ठाणेमधून मुंब्राचे लोकल पकडायचे, 10 रुपये तिकीट आहे आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पैदल सुद्धा जाऊ शकता, 2.5 किलोमीटर अंतरावर आहे APJ अब्दुल कलाम स्टेडियम एक लक्षात ठेवा। जर समजा ॲटोनं जर तुम्ही जात असाल तर ॲटोमध्ये जाऊ शकता, 10-20 रुपये ॲटोवाला घेणार आहे, जास्त जर म्हटलं 80-70 रुपये जर सांगितले पैदल चाललं जातं जवळच आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जे पण विद्यार्थी गावाकडून या ठिकाणी भरतीवर जात असाल तर सोबत जे विद्यार्थी मित्रांनो डब्बा वगैरे न्या, कारण की इकडलं खाणं चांगलं नाही एक लक्षात ठेवा, मुंबईतलं खाणं चांगलं नाही एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर डबा वगैरे घरून सोबत नाही जेणेकरून या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी भरतीची प्रक्रिया चालू होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 27 जुलैला आज झालं तर ते विद्यार्थी रात्रीपासूनच 26 जुलैच्या रात्रीपासूनच या ठिकाणी 10-12 वाजतापासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर त्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळी जे विद्यार्थी मित्रांनो 2 डॉक्युमेंट चेक केला जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवले जाणार आहे एक लक्षात ठेवा। सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स बॅगेत ठेवायचे, वरतं 2 डॉक्युमेंट आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2 डॉक्युमेंट दाखवल्यानंतर ग्राउंडच्या अंदर विद्यार्थ्यांना एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांची स्टार्टिंगला हाईट होत आहे, ज्यांची हाईट बसली नाही तर त्यांचं सुद्धा ग्राउंड होत आहे, त्यांना पण या ठिकाणी धावायला लावत आहे, त्यांचा पण 1600 मीटर रनिंग होत आहे। तर स्टार्टिंगला हाईट घेतला जात आहे, हाईट वगैरे घेतल्यानंतर आणखीन जी प्रक्रिया ग्राउंडच्या अंदरची, तर ज्या विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांची बॅच जे विद्यार्थी मित्रांनो वेगळी बसवली जात आहे, जे विद्यार्थी एकच पेपर पास झाले त्यांची बॅच वेगळी बसवली जात आहे आणि जे विद्यार्थी 1 पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे, जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचे शेवट ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे एक लक्षात ठेवा। आणि त्यांना त्या ठिकाणी 2 पैकी 1 पोस्ट या ठिकाणी चूज करायला लावत आहे, तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे 2 पैकी। ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। आर्मीवाले मुलांना या ठिकाणी फुल मोटिवेट करत आहे, सूचना वगैरे देत आहे। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे हॉल तिकीट स्टार्टिंगला त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया आहे, स्टार्टिंगला हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100-100च्या ज्या बॅचा आहे, जो काही 400 मीटरचा ट्रॅक आहे तर त्या ट्रॅकपाशी त्या ठिकाणी नेला जात आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि
आणि एक एक बॅच या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे। तर आज जे विद्यार्थी मिळवणं एका बॅचमध्ये जवळपास 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी 52 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त पण विद्यार्थी पास केले जात आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये कमी पण केले जात आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडले, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। तर एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडले, 100 पैकी 52 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। तर बघा ॲक्सिलेंटमध्ये 8 ते 10 विद्यार्थी पास केले, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये 22 विद्यार्थी पास केले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 8 विद्यार्थी पास केले आणि चौथ्या ग्रुपमध्ये 12 विद्यार्थी पास केले। अशा प्रकारे 52 विद्यार्थी आज 100 पैकी या ठिकाणी पास केले आणि बाकी या ठिकाणी फेल झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे विद्यार्थी ज्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवला जातं आणि त्याचबरोबर टायमिंगचा जर आपण विचार केला तर बघा ॲक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत आपण आलो, 5 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तर ॲक्सिलेंटमध्ये घेतला जात आहे। 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाईम दिला जात आहे, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तिसऱ्या ग्रुपसाठी टाईम दिला जात आहे आणि त्याचबरोबर 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत चौथ्या ग्रुपसाठी टायमिंग दिला जात आहे। तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी टायमिंग देण्यात आला आणि त्याचबरोबर तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली 60 मार्क भेटणारे, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 36 मार्क, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 28 मार्क, अशा प्रकारे मार्क भेटत आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना तिथं बसून ठेवला जात आहे, जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना बॅगा उचलून त्या ठिकाणी दुसऱ्या गेटातून बाहेर केला जात आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जात आहे। स्टार्टिंगला त्यांना जे इव्हेंटसाठी त्यांचं होत आहे लॉंग जम्प त्यांचं त्या ठिकाणी घेतला जात आहे। लॉंग जम्प झाल्यानंतर त्या ठिकाणी जिगजॅग आहे, जिगजॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतला जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा तुम्ही 10 पुलअप्सचा काढल्या तर पैकीच्या पैकी 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे, जसजशा कमी तुम्ही काढसान तसतशा कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी आणखीन विद्यार्थ्यांना बसून ठेवला जात आहे। बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची हाईट घेतला जात आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा जर तुमची हाईट असेल कमी असेल तर फेल केला जातं, अपात्र केलं जातं। तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढा, 168 सेंटीमीटर उंची घेतला जात आहे। छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या या ठिकाणी भरली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरता असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे आपलं जर 49 किलो जरी वजन असेल तर एखादा डझन केळं नाही, ज्यावेळेस आपलं पुलस वगैरे निघणार आहे त्यावेळेस एखादा डझन केळं खा, पाणी भरपूर पा, जेणेकरून 1 किलो वजन आपलं वाढणार आहे आणि तेवढं आपलं त्या ठिकाणी बसणार आहे, आपण पात्र होणार आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर रात्री त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू होत आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस विद्यार्थ्यांचे थंब वगैरे घेतलं जात आहे। हॉल तिकीट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि त्याचबरोबर 50 फोटो लागणार आहे, एक लक्षात ठेवा। एवढे 50 फोटो आपल्या जो राहू दे, एवढं काही लागत नाही पण राहू द्या पडले, जेणेकरून वक्तावर आपल्याला धावपळ करता आली नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा। आणि एवढे काही डॉक्युमेंट लागत आहे आणि त्याचबरोबर नोटरी लागत आहे। नोटरी कंपल्सरी त्या ठिकाणी आहे। नोटरी आपल्याला वकिलाच्या घरचीच करायची आहे, वकिलाच्या घरूनच करून आणायची आहे, एक लक्षात ठेवा। आपल्याला जे तहसीलमधली नोटरी चालणार नाही, वकिलाच्या घरची नोटरी चालणार आहे। तुमच्याजवळ ॲफिडेविट म्हणून एक फॉर्म आहे, ज्यावेळेस तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला तो फॉर्म जे विद्यार्थी मिळवणूक घेऊन आपल्याला डायरेक्ट वकिलाच्या घरी जायचं, तिथून नोटरी करून आणायची आहे। तर एवढं काही डॉक्युमेंट लागत आहे, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीला चेक करत आहे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स लागत आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दाडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय